जालना में ओबीसी नेता नवनाथ वाघमारे ने मनोज जरांगे पाटिल पर गंभीर आरोप लगाए। उन्होंने कहा कि जरांगे प्रसिद्धि और पैसों के लिए भूख हड़ताल कर रहे हैं और समाज को पागल बनाने की कोशिश कर रहे हैं। जालना में ओबीसी नेता नवनाथ वाघमारे ने मनोज जरांगे पाटिल को लेकर तीखी टिप्पणी की। वाघमारे ने कहा कि जरांगे अब मानसिक रूप से विक्षिप्त हो चुके हैं और उनके पास अब कोई समर्थन नहीं है। वे भूख हड़ताल जैसे प्रदर्शन कर रहे हैं सिर्फ प्रसिद्धि और पैसों के लिए। वाघमारे ने आरोप लगाया कि जरांगे उपास की आड़ में धन इकट्ठा कर रहे हैं और समाज को पागल बना रहे हैं। उन्होंने ये भी कहा कि सरकार को अब जरांगे से डरने की कोई वजह नहीं है क्योंकि उनका अस्तित्व खत्म हो चुका है। साथ ही वाघमारे ने दावा किया कि मराठा समुदाय के नेता सुरेश अब जरांगे से हताश हो चुके हैं और अब कोई भी उनके साथ नहीं है। कोणतं आंदोलन करणार आहेत आता नेमकं? उपोषणच का पुन्हा? आणि जर आंदोलन उपोषण करायचंच होतं तर त्यांनी उपोषण सोडलं का? अवघ्या चौथ्या पाचव्या 4-5 दिवस उपोषण करायचं आणि अगदी तिसऱ्या ते चौथ्या दिवशी सलाईन घ्यायच्या, म्हणजे 3 दिवसच उपोषण करायचं, पुन्हा सोडायचं, पुन्हा समाजाला वेठीस धरायचं, पुन्हा वेड्यात काढायचं। खरं तर मला वाटतं जरांगे आता पागल झालेला, वेडा झाला जरांगे। जरांगेला लवकरच प्रसिद्धीची हव्यासा मिळत नाही म्हणून आता जरांगेची झोप उडालेली आणि जरांगेला लवकरच मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची वेळ येणार आहे आणि ते आपलं पूर्ण महाराष्ट्राला दिसेल। जरांगे लवकरच मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेला दिसेल, कारण जरांगेला प्रसिद्धी आणि पैसा याच्याशिवाय झोप येत नाही। कुठेतरी उपोषणाच्या नावाखाली पैसा गोळा करण्याचं काम जरांगेचं असतं आणि उपोषणाच्या नावाखाली समाजाला वेड्यात काढायचं आणि राज्य सरकारला वेठीस धरायचं। परंतु आता राज्य सरकार सुद्धा वेठीस धरायला गेलं तरी राज्य सरकार आता त्याच्या मागे कोणी राहिले नाही हे राज्य सरकारला माहिती, त्यामुळे जरांगेचं अस्तित्व संपलेलं आहे आणि जरांगेला सरकार घाबरत नाही। खरं तर आता मराठा समाजाचा नेता सुरेश धस झालेला आहे, त्यामुळे जरांगेला कोणी म्हणजे जुमानत नाही। राज्य सरकार जरांगेला आता कोलतय, त्यामुळे जरांगेचं आता काही राहिलं नाही म्हणून जरांगेची नौटंकी सुरू आहे।